नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन, ठाणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर 732/2024 बादवी कलम 504, 506, 509, 420, 34 प्रमाणे दिनांक 2 जुलै 2024 रोजी दाखल आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना त्यांचे मोबाईल नंबरवर वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळी करून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलून त्यांचे स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबाबत तक्रार व वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सविस्तर वृत्त असे की फिर्यादी यांना त्याचे मोबाईलवर कॉल येणाऱ्या मोबाईल नंबर धारक मंगेश हरेश सुतारे, वय 34 वर्षे, धंदा मासेमारी, राहणार गोमा गल्ली, सुतारे हाऊस, रामले मार्ग, अंधेरी, वर्सोवा, मुंबई यांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर मोबाईल नंबर कधीही घेतले नसल्याचे सांगितले। त्याप्रमाणे वायरलेस कनेक्ट मिनी स्टोअर्स, यारी रोड, अंधेरी पश्चिम येथील VI कंपनीचा प्रतिनिधी राहुल कुमार टिळकधारी दुबे, वय 33 वर्षे, धंदा VI प्रतिनिधी, रूम नंबर 401C6 HDIL बिल्डिंग, विरार पूर्व याच्याकडे चौकशी केली असता त्याने कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण करण्याकरिता त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या नावावर 2 ते 3 सिम कार्ड काढत असल्याचे सांगितले। त्यापैकी एक सिम कार्ड ग्राहकाला देऊन उरलेली सिम कार्ड त्याने लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर, सिटीजन कॅपिटल, पत्ता ऑफिस 101 स्टार मनोर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कॅबिन क्रॉस रोड, भायंदर पूर्व यांना दिले असल्याचे सांगितले। नमूद आरोपीत यास दिनांक 3 जुलै 2024 रोजी रात्री 11:55 अटक केली। त्याप्रमाणे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर, सिटीजन कॅपिटल, भायंदर येथे छापा टाकून संबंधित इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता कॉल सेंटर चालक मालक शुभम कालीचरण ओझा, वय 29 वर्षे, राहणार ए विंग 201 चंदन व्हॅली, शिवार गार्डन समोर, मीरा भाईंदर रोड, मीरा रोड पूर्व, ठाणे याने सदर सिम कार्ड हे लोन रिकव्हरी टेलिकॉलिंग करिता वापरलेले आहेत व टेलिकॉलर अमित मंगला पाठक, वय 33 वर्षे, धंदा टेलिकॉलर, राहणार मुंबई याच्याकडे स्लाइस फायनान्स, कोटक बँक, IDFC बँक यांच्या लोन रिकव्हरी करिता ॲग्रीमेंट करून देण्यात आले आहे। त्यांनी फिर्यादी यांनी कोणतेही लोन किंवा कर्ज घेतलेले नसतानाही त्यांना फोन केले व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले। वरील दोन्ही आरोपींना दिनांक 5 जुलै 2024 रोजी 5:55 अटक करण्यात आलेली आहे। सदर तीनही आरोपींना दिनांक 7 जुलै 2024 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे। आरोपींकडून कॉम्प्युटरमधील 4 SSD हार्ड डिस्क, एक GSM गेटवे, एक TP लिंक कंपनीचा 24 पोर्ट स्विच, एक राउटर, 3 मोबाईल असा एकूण 77,300 रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे। आणि IDFC फर्स्ट बँक याच्यासाठी काम करतात हे सिटीजन कॅपिटल रिकव्हरी एजंट म्हणून। तर अशी माहिती मिळाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये राहुल कुमार दुबे जो सिम कार्ड इश्यू करणारा आहे तो अमित पाठक हा एम्प्लॉय आहे सिटीजन कॅपिटलचा आणि शुभम ओझा हा सिटीजन कॅपिटलचा मालक आहे। हे तिन्ही आपण आरोपी केलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला जे काही त्याच्यामध्ये वापर झालेला आहे, राउटर असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेटवे आहेत, हार्ड डिस्क आहेत आणि 3 मोबाईल असे सगळे आपण सीज केलेले आहेत। आणखीन यांनी काही याच्यामध्ये सिम आणखीन काही इश्यू करून घेतले होते का आणि आणखीन असे कोणाकडून दुसऱ्या एजंटकडून काही सिम इश्यू करून घेतलेत का याचा तपास चालू आहे। तर अतिशय उत्कृष्ट तपास गुन्हे शाखा खंडीविरोधी पथकाने या ठिकाणी केलेला आहे आणि हे सिम कार्ड, बोगस सिम कार्ड आणि अशा पद्धतीने हे लोन रिकव्हरी एजंट आणि त्यांच्याकडून जे कस्टमरना दिला जात असलेला त्रास याच्याविषयी हे सर्वजण अरेस्ट आहेत आणि आपण त्याच्यावरती तपास चांगल्या पद्धतीने करून आता स्ट्रॉंग चार्जशीट आपण दाखल करणार। मग जो सिम कार्ड इश्यू जो करणारा आहे तो वोडाफोन इंडियाचा एजंट आहे सिम कार्ड देणारा। तर तो त्याचा त्यांना त्यांचं ते टार्गेट असतं की सिम एवढे तुमच्याकडून एवढे व्हायला पाहिजे तेवढे व्हायला पाहिजे, प्लस त्यांची सुद्धा जी सिटीजन कॅपिटलची त्यांची रिक्वायरमेंट होती त्या अनुषंगानं सिटीजन कॅपिटलने ऑलरेडी
काहीतरी अप्लाय केलं होतं व्होडाफोन इंडियाकडे, पण त्यांची रिक्वेस्ट अमान्य केली होती त्यांना सिम कार्ड इश्यू करण्यासाठी. म्हणून त्यांनी हा दुसरा वे त्याच्यामध्ये पत्करला की अशा पद्धतीने सिम इश्यू करून घेतली. आणि सिम डुप्लिकेट यूज केल्यामुळं हा जो कॉलर आहे जो आपण पहिला पकडला याच्यामध्ये, तर ज्याने शिवीगाळ केली त्याला आपण अरेस्ट केलेला आहे. तर त्यांनी ह्याच्यामध्ये डुप्लिकेट सिम आहे, आपण कुणालाही काही बोललं तर आपण पकडलं जाणार नाही, अशा पद्धतीचं बिहेवियर होतं. आणि कंप्लेनंटचा फोन रँडमली त्यांना मिळाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी कंप्लेनंटला शिवीगाळ केलेली आहे. तर हे सगळे आपल्याकडे अरेस्ट आहेत आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, नेमणूक खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर हे करीत आहेत.